येथे यशवंत श्री 2026 भव्य शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात संपन्न। अंकलकोप पलूस प्रतिनिधी महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन व बॉडी बिल्डर्स असोसिएशन ऑफ सांगली यांच्या मान्यतेने तसेच माननीय प्रदीपप्पा कदम अध्यक्ष स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेली पश्चिम महाराष्ट्र मर्यादित यशवंत श्री 2026 भव्य शरीर सौष्ठव स्पर्धा काल सोमवार दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता अंकलखोप येथे मोठ्या उत्साहात पार पडली। कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात बोलताना माननीय प्रदीपप्पा कदम म्हणाले की अंकलखोप गावाचा इतिहास फार जुना आणि गौरवशाली आहे। या गावाने 2 आमदार दिले असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचा भाग 4 थोर व्यक्तींनी येथे आणल्याने गावाला विशेष पावित्र्य लाभले आहे। आजच्या तरुण पिढीमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यासमोर सकारात्मक आदर्श उभा राहावा यासाठी अशा शरीर सौष्ठव स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे। भविष्यात राज्यस्तरीय यशवंत श्री 2027 स्पर्धाही आयोजित करण्यात येतील अशा ग्वाही त्यांनी दिली। अध्यक्षीय भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा गट सरचिटणीस माननीय प्रताप नाना पाटील म्हणाले, प्रदीपप्पा कदम हे सुरुवातीपासूनच समाज उपयोगी उपक्रम राबवत आले आहेत। समाजहिताच्या प्रत्येक विषयात त्यांचा मदतीचा हात असतो। अंकलखोप येथील अस्थि स्मारकाचे अपूर्ण काम पूर्ण करून देण्याचे कार्यही ते करत आहेत। त्यांच्या या सर्व कामांची दखल वरिष्ठ पातळीवर नक्कीच घेतली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली। या स्पर्धेत पंचाक्षरी लोणार सोलापूर यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत यशवंत श्री 2026 हा मानाचा किताब पटकावला। प्रथम उपविजेता म्हणून मयूर जल्ली सांगली तर द्वितीय उपविजेता म्हणून प्रतीक मगदूम कोल्हापूर यांची निवड झाली। विजेत्यांना मानाचा पट्टा, ट्रॉफी, प्रशस्तीपत्र देत तसेच रोख बक्षिसे प्रदान करण्यात आली। या स्पर्धेसाठी संघटनेचे संस्थापक मार्गदर्शक इनायत तेरदाळकर व संघटनेचे सचिव विवेक संगपाळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले। कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे वाळवा तालुका अध्यक्ष केदारदादा पाटील, ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष संजय भाऊ कोळी, निवास सावंत, महेश हजारे, तुषार सूर्यवंशी, सचिन कुराडे, कृषीभूषण रवी पाटील, प्रशांत पाटील, राहुल पाटील, आमिर पठाण, अनिल पाटील, अभिजित सावंत, अभिजित कोलगे, संजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत मानी यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर रवी पाटील यांनी केले। स्पर्धेला मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी व युवकांची उपस्थिती लाभली असून संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण होते। ज्येष्ठ सहकारी मित्र संजय कोळी साहेब, त्याचबरोबर आपल्या अंकलखोपच्या राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयाची धुरा जे समर्थपणे सांभाळत आहेत असे महेश भैया, ज्यांच्या नेतृत्वाखाली अंकलखोपमध्ये आपलं जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी सुरू आहे। आदरणीय दादांनी महाराष्ट्रात वेगळा विचार केला आणि पलूस तालुक्यात आपण त्याच्या दुसऱ्याच दिवशी जनसंपर्क कार्यालय सुरू करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कामाची सुरुवात केली। या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले अंकलखोप गावचे आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं, मी त्यांचा नामोल्लेख करणं गरजेचं समजेल। त्याच्यामध्ये अक्षय वरे असतील, कुलदीप वारे असतील, अण्णा फुलारे असतील, सुदर्शन हजारे असतील, अक्षय गायकवाड असतील, ऋषिकेश उपाध्ये असतील, अक्षय मोटकट्टे असतील, प्रथमेश यादव असतील आणि अथर्व चौगुले असतील। या सर्व तरुण मित्रांनी या गावामध्ये हा उपक्रम करण्यामध्ये अहोरात्र मेहनत केली, 8-10 दिवसापासून घेतलेली आहे। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आणि आपल्या पलूस तालुक्यामध्ये पहिल्यांदा शरीर सौष्ठव हा काय विषय आहे, कारण आपल्या सगळ्यांना पूर्वी जुने इतर खेळ माहिती होते, परंतु पहिल्यांदा शरीर सौष्ठव स्पर्धेची सुरुवात आपल्या तालुक्यात ज्यांनी सुरू केली ते कुंडलचे सुपुत्र निवाजी सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचेही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। त्याचबरोबर रामानगर गावचे आणि आपल्या रामानगर जनसंपर्क कार्यालयाची धुरा ज्यांच्यावर आहे ते आपले आमिर भैया पठाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही मी या ठिकाणी स्वागत करतो। त्याचबरोबर या गावचे सुपुत्र आणि या आयोजनामध्ये सहभागी असलेले
व्यासपीठावर ज्यांनी आता स्थानापन्न आहेत ते सर्व आमचे तरुण मित्र आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले संकपाळ सर ज्यांच्या माध्यमातून या शरीरस्वस्थ स्पर्धा होण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला, ती सर्व पंच मंडळी आणि राज्यभरामध्ये या शरीरस्वस्थ स्पर्धेचं आयोजन आणि उत्कृष्ट संयोजन करणारे सर्व पंच मंडळी त्यांचेही मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर या गावचे सुपुत्र आणि आमचे मित्र रवी पाटील साहेब कृषीभूषण पुरस्काराने ते सन्मानित आहेत. त्याचबरोबर प्रशांत पाटील साहेब, या गावामध्ये शिक्षणाची गंगा आणि फार चांगलं मेरिटमध्ये ज्या शाळेतले विद्यार्थी येतात असे आदरणीय आपल्या या वयातही ते आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मी बापूसाहेब पाटील साहेबांचं स्वागत करतो. त्याचबरोबर कुंडलवरून आलेले आमचे अशोक जाधव साहेब आणि सर्व आमच्या संयोजन समिती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माझ्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते आणि संध्याकाळची वेळ असून सुद्धा आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले दैनिक पुढारीचे पत्रकार माझे मित्र तुकाराम धायगुडे साहेब, दैनिक सकाळचे यशवंत उर्फ रवी काका कदम, त्याचबरोबर शशिकांत राजवंश साहेब, पंकज गाडे साहेब आणि या गावचे सुपुत्र दैनिक सकाळचे प्रतिनिधी वैभव यादव साहेब, मराठा सेवा संघाचे प्रताप पाटील सर आणि वधूवर सूचक मंडळाच्या माध्यमातून अंकलकोटचं गाव नाव बाहेर सगळीकडे पोहोचवणारे सुभाष पाटील साहेब आणि उपस्थित सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचं जर कुणाचा चुकून नामोल्य राहिला असेल तर तुमचे दिलगिरी व्यक्त करतो. आणि आमचे तरुण मित्र श्रीकांत माने साहेब, कालच त्यांचा वाढदिवस झाला. या तालुक्यात एक साहित्यिकाची चांगली भूमिका आणि एक चांगले निवेदक म्हणून त्यांनी या तालुक्यामधून चांगलं काम त्यांचं आहे. असे आमचे मित्र श्रीकांत माने साहेब, पत्रकार म्हणून साहित्यिक म्हणून ते काम करतात आणि वाळव्यावरून खास तांबड्या मातीवर प्रेम करणारे आणि तांबड्या मातीतल्या कुस्तीवरती आणि ती कुस्ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चांगलं काम करणारे निवेदक वाजे साहेब आणि सर्वच मान्यवर, त्याचबरोबर आपल्या भिलवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पालवे साहेब ते या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांचं मनापासून आपल्या संयोजन समितीच्या वतीनं स्वागत करतो. पालवे साहेब बोलूया. खूप गावामध्ये आपण ही राज्यस्तरीय किंवा पुणे विभागीय स्तरावरची स्पर्धा घेत असताना थोडा अंकलकोप विषयी बोलावं असं मला वाटतं, म्हणून मी अंकलकोप या गावाविषयी आपल्याला थोडंसं सांगणार आहे.